नमस्कार मित्रांनो, आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहे शेगाव, जिल्हा बुलढाणा, श्री गजानन महाराज समाधी या ठिकाणी आपण आलेलो आहे मित्रांनो. तर पाहूया काय कसं आहे, सगळं नियोजन आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे. चला व्हिडिओ मध्ये बनवून राहा. आपल्याला भेटली आता रूम. चला आता रूम वर जाऊ, लई वेळ लागलेला आहे. चला. हो चला मित्रांनो, आपल्याला भेटलेली रूम 4B 216. पाहूया कस कुठे आहे काय. अशा पद्धतीनं आपल्याला रूम नोंदणी कार्यालयातून टोकन घ्यायला लागते. ही अशी पावती भेटते आपल्याला 850 रुपयाची. हो, तर त्याच्यानंतर आपण जाणार आहे भक्त निवास 4A मध्ये, सॉरी 4B मध्ये. चला. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे बाहेर म्हणजे आपल्याला आता करणं आहे जेवण. आपण सकाळपासून बाहेर 2-4 ठिकाणी गेलो होतो, तर आपल्याकडे काय वेळ राहिला नव्हता. आपल्याला इथे यायला आता 7-7:30 झालेले. आता थोड्या वेळानं आपण इथं जेवण करून घेऊन निवांत रूमवर येऊन आराम करू आणि सकाळी फ्रेश होऊन आपण 5:30 वाजता किंवा 5 वाजता आपण दर्शनाला जाऊ. तर अशा पद्धतीनं आपला यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येतात मित्रांनो. लाईक शेअर फॉलो करत जा. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे रूमच्या बाहेर. हे असे भक्तिनिवास आहे. तर चला मित्रांनो, आता आपण चाललो भक्तिनिवासमधून बाहेर. पाहूया पुढं काय सुविधा आहे, कशी काय. हा आहे मित्रांनो इथलं प्रसादालय म्हणजे जेवणाचे ठिकाण. चला कसं आहे काय पाहू. हा, आणि मी ब्लॉगर नवीन आहे बरं का, मला जास्त काय व्हिडिओ जमत नाही, पण तरी मी जितकं जमलं तितकं जमून आलो. लाईक शेअर फॉलो करत जा, कारण की नवीन आहे, सपोर्ट करा. प्रसादालयाची कुपन काढायला लागतो आपल्याला. चला. नाही 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 चला पाहू. आता कुपन काढायचे, इथून आपण कुपन घ्यायचे, मग तिकडं आपल्याला जेवण करायला जायचंय. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला जेवणाचे कुपन व चहाचे कुपन फाडायला लागते. त्यानंतर या रूममध्ये मग किंवा याच्यात जायला लागतं. चला. अशा पद्धतीने आपल्याला आता लाईनला लागणे. त्याच्यानंतर ह्या अशा पावत्या आपल्याला पुढं काउंटरला देणे आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला प्लेटा घेणे. प्लेटा घेतल्यानंतर आपल्याला जेवण आपल्या टेबलवर जाऊन करणे. चला, आपली प्लेट आलेली मित्रांनो. उत्तम क्वालिटीचं जेवण आहे मित्रांनो. चला आपण आता जेवण करू. जेवणामध्ये एक हे मित्रांनो की सेल्फ सर्व्हिस आहे. स्वतः आपण आपलं प्लेट घ्यायची, जायचं आणि एक्स्ट्रा जे लागत असेल आपल्याला ते आणायचं. जेवणानंतर मित्रांनो लगेच आपण घेतलेली आहे चहा. चहा काय मित्रांनो, आता आपण चाललो मार्केटमध्ये. मार्केटमध्ये काय कसं आहे सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळणार. व सकाळी आपण दर्शनाला रांगेत जाणार आहे किंवा दर्शन करणार आहे. आता आम्ही पहिले शेगावला आलो आणि कचोरी खाल्ली नाही असं होणारच नाही. चला आपण आता खाणार आहे कचोरी. पहा मित्रांनो, शेगावची पार्किंग आहे, मुक्त पार्किंग आहे, फ्रीमधली पार्किंग. पहा आपण तिकडं संभाजीनगरला पाहायला गेलो तर फ्रोझन मॉलमध्ये पण अशी पार्किंग आपल्याला पाहायला भेटणार नाही. इथं विना पैशाची पार्किंग पहा तुम्ही. एकच नंबर सुविधा आहे इथं. तर चला मित्रांनो, आता आपण चाललोय दर्शनाकरता, कारण की आता आपण फ्रेश होऊन सकाळी लवकर निघालेलो आहे दर्शन करता. चला भेटूया बाहेर. कसं आहे काय सगळं नियोजन आता शेगावमधलं आपल्याला सर्वांना व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे. चला आता आपण लवकरात लवकर मंदिरापाशी जाणार आहे आणि मग दर्शन करतो. मग त्यानंतर आपण जाणार आनंद सागर इथं. चला.
ही माई बुटकी. चल 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 चल. आपण राहिलो होतो भक्त निवास 4B मध्ये. कशी काय आहे? तर चला मित्रांनो, आता आपण चाललोय मंदिराकडं, दर्शन करू, नंतर पाहू बाहेर जाऊन काय काय नाही. मार्केटचं आपण रात्री पाहिलं होतं, आता मार्केटने आपण याच्यानंतर डायरेक्ट आपण जाणार आहे आनंदसागर पाहायला. हे पहा निवासस्थान अतिशय अशा सुंदर पद्धतीनं बनवलेले आणि ठेवलेले पण आहे. मित्रांनो, आता आपण जेव्हा भक्ती निवासमध्ये राहिलो होतो तिथं, इथून आपल्याला गाडी म्हणजे बस राहते, बसमध्ये आपल्याला मोफत मंदिरापाशी सोडलं जातं. आज तिथून पुन्हा रिटर्न आपल्या भक्ती निवासमध्ये रिटर्नमध्ये सोडलं जातं, कारण की भाविकांची परेशानी नाही व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी बसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन आहे मित्रांनो इथं. आता आम्ही जाणार आहे बसनं मंदिरापाशी. चला. चला मित्रांनो, बसला वेळ होता म्हणून आपण चाललो आता गाडीनंच. आपण मंदिराकडे चाललोय आता. अशा पद्धतीने एंट्री मित्रांनो, इथून आपल्याला मंदिरा परिसरामध्ये आपण जाणार आहे. मित्रांनो, इथं सेवाभाव हा जास्त आहे, कारण की पादत्राणे पण ठेवायला ते सेवा मागतात आणि ठेवून त्याच्यानंतर आपण आता निघालेलो आहे मंदिराकडं. तर मित्रांनो, आता आमचे दर्शन झालेले आहे. हे पाहू शकता आपण मंदिर. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्याकरता आता आपण आलेलो आहे. बाहेर दर्शन झाले आपले चांगल्या पद्धतीने. आता आपण जाऊ आनंदसागर पाहायला. चला. आपण आता आलेलो आहे आनंदसागर या ठिकाणी. आपण गाडी पार्किंग मध्ये लावून दिलेली मित्रांनो. हे मित्रांनो, असा प्रवेशद्वार आहे आनंदसागर याला पार्किंग कडून जाण्याकरता. आता पुढे गेल्यावर समजा आपल्याला काय आहे कसं आहे. आपण पाहू शकता अशी एंट्री बनवलेली आहे. मित्रांनो, आता आपण चालू आहे आनंदसागर साईडला. आपण आतून या साईडला आले. आपल्या भारतातले जितके संत आहे त्यांचे सगळ्यांचे स्मारक बनवलेले आहे आतमध्ये. आणि आता आपण या साईडला चाललो. या साईडला आपलं आनंदसागर आहे. मित्रांनो, हे पहा आपले गणपती बाप्पा मोरया यांची मंदिर आहे. हे पहा मित्रांनो, ते आहे आध्यात्मिक ध्यान केंद्र आहे मित्रांनो. आनंदसागर सध्याला अर्धवट बंद आहे, कारण की इकडं काम चालू आहे. अशा पद्धतीनं नंतर आपल्याला तिकडं जायला वाट बनवणं चालू आहे. याच्याकरता त्यांनी सध्याला बंद केलेले आहे. हे पहा मित्रांनो, आनंदसागरमधली जुनी रेल्वे पटरी. हे पहा मित्रांनो, महादेवाचे मंदिर. तर मित्रांनो, आता आपण दर्शन करून घेतलेले आहे. आता आपण चालू दुसऱ्या ठिकाणी. अजून काय काय आहे आनंदसागरमध्ये पाहण्यासारखे असे पॉईंट मी तुम्हाला दाखवतो.